आपण जाऊया। निवृत्ती लोकसभेची बैठक सुद्धा 2101 याच रूममध्ये आणि आता सुद्धा 2101 मध्येच बैठक आणि या दोघांव्यतिरिक्त तिथे कुणीही नव्हतं असं कळतंय। नक्कीच मोहिनी, आपण जर पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हॉटेल ताजलँड या 2101 या रूम मध्ये भेट झालेली आहे आणि आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आपण जर लोकसभेचा कालावधी पाहिला तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या ताजलँड हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तत्कालीन मुख्यमंत्री खरं तर एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना याच हॉटेलमध्ये भेटले होते आणि त्यानंतर लोकसभेला राज ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यामध्ये बिनशर्त पाठिंबा दिला होता। त्यामुळे आता चर्चा अशा होत आहेत की महानगरपालिकेचा देखील मुहूर्त याच हॉटेलमधून लागतोय का, अशा चर्चा सुरू होत आहेत। दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर राज ठाकरे जवळपास 9:30 वाजता घरून निघाले होते। 9:45 ताजलँड या हॉटेलमध्ये पोहोचले, परंतु पोहोचत असताना संपूर्णपणे ही माहिती जी आहे ते गुप्त ठेवली। कोणत्याही नेत्याला सोबत त्यांनी जे आहे ते ह्या बैठकीसाठी घेतलं नाही। ते कर्मचाऱ्यांचा जो मुख्य गेट आहे त्या मुख्य गेटमधून आतमध्ये आल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याचसोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर आपण पाहिलं तर ते मुख्य दरवाजाने जे आहेत ते त्यांचा पूर्ण ताफा सर्वजण आतमध्ये आल्याचं पाहायला मिळालं। परंतु बैठक या दोन नेत्यांची बैठक होत असताना सर्व कर्मचारी त्यासोबत त्यांचा जो स्टाफ होता तो देखील हॉटेलच्या खाली होत असल्याची सूत्रांची माहिती आहे। परंतु ह्या दोन्ही नेत्यांची भेट झालेली आहे आणि आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने चर्चा देखील झाली। त्याच्यामुळे वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत आहेत, कारण की ठाकरे बंधू दोन्ही एकत्र येणार अशा वेळी चर्चा सुरू असताना ह्या दोन नेत्यांची भेट झाल्यानंतर मोठ्या राजकीय चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोहिनी।